नमस्कार फ्रेंड, मी मनीषा. वेलकम टू माय चॅनल जिओ और जीने दो. आज मी एक हेल्दी रेसिपी आणि इव्हिनिंग स्नॅक्स किंवा मॉर्निंगला हेल्दी असं कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि हेल्दी असं स्नॅक्स सांगत आहे. अगदी थोडक्या साहित्यात आणि सुंदर विटॅमिन्स असे आहे तीळ, खजूर आणि मखाणे आणि विलायची पावडर. या साहित्यात अगदी हेल्दी मुलांना आणि मोठ्यांसाठी पण खूप छान असं लड्डू सांगते आहे. मखाणे आपण थोडे भाजून घेतो आहे. छान क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे मखाण्यांना. तीळ पण तसंच आपल्याला छान खमंग भाजून घ्यायची आहे. खजूरला आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये त्याला बारीक करायचं आहे, त्यामुळे त्याचे बारीक असे करून घ्यायचे आहे. आणि सीडलेस खजूर घेतले तर अजून चांगलं आहे, लवकर बारीक होतं. मिक्सरमध्ये मी बारीक करते आहे. पण त्याला मखाण्याला पण आपल्याला बारीक करायचं आहे. तीळ, मखाणे आणि खजूर तीनही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आपण मखाणे आणि तीळ याला बारीक करून घेतलेले आहे. त्यात बारीक केलेले खजूर पण मी मिक्सरमध्ये बारीक केलेले आहे, ते पण मिक्स करून घ्यायचे. त्यात आपण कुठलंही साखर किंवा गूळ टाकत नाही आहे, फक्त गोडवा हा आपला खजूरचाच आहे आणि विलायची पावडर. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय कॅल्शियमयुक्त आणि विटॅमिनयुक्त आणि तीळ आपल्या रोजच्याही आहारात जायला पाहिजे. तिळामध्ये खूप सारे कॅल्शियम आहे आणि मखाणेमध्ये पण खूप विटॅमिन्स आहेत. असं हे सुंदर पौष्टिक लड्डू तुम्ही आपल्या मुलांना, मिस्टर ऑफिसमधनं आले त्यांना एक लड्डू दिला तर त्यांचं इव्हिनिंगचं स्नॅक्स एक छान होऊन जाईल. असं छान लड्डू करून ठेवा आणि नक्की तुमच्या फॅमिलीला संध्याकाळी किंवा सकाळी एक लड्डू दिला तर खूपच छान होईल. मी हे मिक्स करून घेते. असा लाडू बांधून घ्यायचं आहे. त्याचं प्रमाण फ्रेंड्स लक्षात ठेवा. 1 वाटी तीळ आणि मखाण्याचं पीठ असेल तर अर्धा वाटी खजूर घ्यायचं आहे आणि विलायची पावडर आपल्या प्रमाणात. बस अगदी थोडक्या साहित्यात खूप सुंदर असे पौष्टिक लड्डू तयार झालेले आहेत. सो फ्रेंड, आपले असे हे लाडू तयार झालेले आहेत आणि हे अतिशय विटॅमिन, जॉईंट पेन आणि आपल्याला वेट लॉस करायचं असेल आणि हेल्दी स्नॅक्स पाहिजे असेल तर हा लाडू नक्की तुम्ही करून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी कुकिंग.